बातमी गुजरातमधील सुरत जिल्ह्यातल्या बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ 2 एसटी बस आणि टँकरचा तिहेरी अपघात झाल्याची घटना घडली। अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय तर 41 जण जखमी झालेत। जामनेर सुरत आणि धुळे सुरत या 2 बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला। त्यानंतर जामनेर सुरत बसला आग लागली। अपघातातील मृतांच्या वारसांना सरकारकडून 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली। दरम्यान एसटी बस अपघातातील बस चालकाचा मृतदेह ओळखता आला असला तरी इतर 6 जणांचे मृतदेह ओळखणं अशक्य असल्यानं डीएनए चाचणीनंतर मृतदेहाची ओळख पटणार आहे। ओळख पटत नसल्यामुळे नातेवाईक हतबल झाल्याचं बघायला मिळतं, तर प्रशासनाकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याचा नातेवाईकांनी आरोप केलेला आहे। टीम देखील त्यांच्या संपर्कामध्ये आहे। जे लोकांना परत आणण्याची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी तात्काळ ट्रान्सपोर्टची व्यवस्था करण्यात येईल आणि जे लोक तिथे ऍडमिट आहेत त्यांना त्यांच्यासाठी तिथे पूर्ण बाकी पण ट्रीटमेंटची आणि त्यांच्या खाण्याची राहण्याची व्यवस्था पूर्ण करण्यात येईल आणि त्याच्यानंतर ते बरे झाल्याच्या नंतर त्यांनाही परत आणण्याची व्यवस्था करण्यात येत आहे। जे 7 डेड बॉडीज आहेत त्यांचं आयडेंटिफिकेशन करणं सध्या थोडंसं अवघड जात आहे, कारण त्याच्यामध्ये बर्न्ड जे आहे त्यांचं म्हणजे जळण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे आयडेंटिफिकेशनला अडचण जात आहे। परंतु आयडेंटिफिकेशनसाठी डीएनए सॅम्पल्स घेण्याबाबतची पण पुढची कारवाई करण्यासाठी ऍडमिनिस्ट्रेशन सुरतचे जे आहे त्यांच्यासोबत पूर्ण कोऑर्डिनेशन झालेलं आहे। माझे आई वडील जामनेर सुरत बसमध्ये येत होते, पण अजून पण मिसिंग सर्व ठिकाणी शोध लावला, पण प्रशासन त्याची काही मदत करत नाही। गुजरात पोलीस पण नाही, कुठेच काही सहाय्य देत नाही। फक्त डीएनए घेतला, त्याचा पण अजून काही रिपोर्ट नाही। खूप गंभीर येते, पण ते बोलले होते गाडी फास्ट वेगाने येते, तिकडनं 2.5 ते 3 तासामध्ये त्यांनी नवापूरचं अंतर कव्हर केलेलं होतं। व्यारापर्यंत आल्यावर लास्ट कॉल माझा व्याराला झाला होता। व्यारानंतर संपर्क पूर्ण तुटलेला आहे माझा। अजून पण शोधतोय, काल पण मला कोणी उत्तर दिलं नाही, आज पण उत्तर दिलं नाही। लिस्टमध्ये नाव नाही एवढंच सांगितलं जातं। लवकरात लवकर मला डीएनएचे रिपोर्ट मिळावे आणि आयडेंटिफाय व्हावं की काय आहे काय नाही, मला कल्पना व्हावी। 26 लोगों को इंजरी के साथ हमारी हॉस्पिटल लाया गया था। उसमें से 15 को हमने सरकारी हॉस्पिटल सूरत सिविल में भेजा था। उसमें से 5 काफ़ी सीरियस थे। 7 लोगों की डेड बॉडी हमारी हॉस्पिटल में लाई गई थी, जिसमें से बॉडी काफ़ी जल चुकी थी।